चला रात्री पाऊस झाला, बेदाम पाऊस झाला. पावसाने नियोजन आमचं बदलतंय वाटतं जरा. तिकडं अंदाजावर कसं काय मग काय एक तर तिथं पटाकन केलंय नाही तर मग तिथं पटाकन करावं लागेल. ह्या साईडला बहुतेक करायचं नियोजन चाललंय. तिकडं पावसाने कसं ओली चिक माती झाली आणि ह्या साईडला कसं जरा गवत पिवत आहे. तरी थोडी साफसफाई करायला लागेल. संध्याकाळचं काय वातावरण काय फिरतंय काय सांगू शकत नाही. जरा डिसिजन जरा बदलायचं चाललंय नियोजन. बघू काय होत. थोडं ह्याला इकडून तिकडून ही जर काय निघून जाईल लगेच. काय बघू काय साफसफाई केली तर होऊन जाईल. मामा काय नियोजन? हुकलं पाऊस नाही ना जाऊ दे मध्ये वातावरण नाही ना पाऊस. तू सांगितलं मी सगळा विषय बाकीचं काय ना 100 मध्ये पाऊस नाही. आज काय सगळं निळा निळा ढग दिसतोय. चला अजून सगळ्यांच्या कोणाकोणाच्या आंघोळ झाल्या, कोणाकोणाच्या आवरायचं चालू आहे. ही कसं झोक खेळतात. चला कार्यक्रम सुरू. कुठं केशव मामा काय म्हणतात तू आंघोळ करून घे की उरक की टाइमपास करून उरक आणि जरा कपडे दुसरे घाल म्हणते नीला एकच आहे का एवढं उरक तिकडून यावं लागतंय. तिकडून माणसाला उभं राहून मग इकडं बसून सुद्धा इकडून इकडे करू आणि तिकडे असं नेट तर येणार. येत गेट येणार. मग काय करू तिकडं या बाटली पोच्या अलीकडनं तुम्हाला सांगतो नेट लावायचं सांगू त्यांना. चालतंय आपल्याला काय करायला लागेल होतं या लय तिकडे पलीकडे जायची गरज नाही काय नाही. बघू काय होतंय काय नाही. डेकोरेशन आलो बघा आता जागा कुठे लावायची कुठे नाही. त्यांना आधी जागा दाखवता काय मग जागा बघ तेवढी आधी उतरून पिल्या त्यांना दाखवायचं का आधी दोन्हीकडली जागा तर मी नाही. चला डेकोरेशनची जर गाडी आली तर चला बघूया कुठं नियोजन करायचं कुठं नाही. पावसामुळं तर थोडाफार राडा झालाय. पहिलं नियोजन होतं इथं या पटांगणात करायचं आणि उन्हाच्या आजचं वातावरणानुसार मला वाटतंय पाऊस येत नाही. चप्पल 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 इकडे जरा बघू कसं नियोजन होत आहे तुम्हाला दाखवतो. सध्या तर इथं करायचं नियोजन आहे. पलीकडलं तर बघितलं सगळं तुरळा पुन्हा घराघरात चक्रच फिरते टायर फिरायला लागले हे फिरतंय नाही नाही उचला चला आता काही खेळ नाही. थोडं ओली असल्यामुळे जरा चक्रा फिरतंय गारा 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 गारा. ह्यात तर आलंय सामान हा बघ. माग इकडं थोडं ह्या साईडला उभं राहिलं तर जमन. एवढं ताप द्यायची गरज नाही. हे काय इथं लावायचं. चला आता एंट्री गेट नियोजन लावायचं चाललंय चौकडच. मामा काय नियोजन काय नाही आता दाजीचं नियोजन काय नाही कसं आला आला दिवस. अय चिल्लर पार्टी इकडे जाचीन वाऱ्याने सगळी गँग सगळी आले. सामान खाली करायचं. दिसतंय का मोठ्याला ना नेहर पडला राव तिकडं. मोठ्याला नेहर पडला तिकडं. मला तर शब्द कालवा चालला इकडं. एक नग दोन नग एक नग दोन नग आपलं बघ 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 तिकडच बघ काय बघ पालकची भाजी दाखवती ती एवढं नेट लावून पालकची भाजी बघती.
हा तर इकडे धिंगाणा सगळा चालू आहे मागं डेकोरेशन. हा चुपून टाकलं म्हणजे पावडर लावायची गरज नाही ना. लावली तरी दिसणार आहे. आगू करला का करायचे व आता लाईट आली पाणी टाक. सगळ्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसतील मला असं सांगतो. तुम्ही कमेंट काय असं करणार ते आवडणार आहे. नाही आता पाणी तापते मग आंघोळ करणार आहे. बरं. तुझं काय म्हणणं मी गार पाण्याने थंड थंड पाण्याने आंघोळ केली. तू कर की मी करते म्हणजे आजारी पडू द्या मला. हाय. तिकडं काय चाललंय पोहे कुठवर आल्यात. चला बघा मंडप सगळं रवारवी चालू झाले. काय म्हणली सुधारणा झाली. कशी काय गँग आहे आमची. लागलं का नियोजन का नाही लागलं का नाही. हा नियोजन नाही आज सोमाचा वाढदिवस आहे त्याला हॅपी बर्थडे म्हणते. हॅपी बर्थडे सगळ्यांतर्फे आमच्या. आणि आज 1 जून तारीख असल्यामुळं शाळेमध्ये कसं शिक्षक लोकांनी तारीख माहित नसतं घरच्यांना त्यामुळे 1 जून तारीख दिलेली असते. तरी मामा झालेला आता आपल्या वाडीला हे काय हा 1 जूनला बर्थडे होता त्यावेळेस. मग काय तर आमच्याकडनं सगळ्याकडनं हॅपी बर्थडे होय सुटे. म्हणजे मामा म्हणते हॅपी बर्थडे मी बी म्हणते मामा हॅपी बर्थडे. तुझा भाऊ आहे की. भावा मी म्हणते मामा. चला नाश्ता करायचा इकडं तिकडं तेच तर चालू आहे दणका. चला आता जेवण करायचं मस्त. मामा बस जेवाय चला. मग काय दे चल. चला तिकडं तर डेकोरेशनचं हे ते सगळं काम चालू झालं जेवण खाण्यापिण्याचं. तर मी आणि मामा आले बघा बेगवनला. मामाने आलेले पाट टाकले बाबा खाली. होय मामा आल्याला पाट टाकली आपली निवांत. अहो मेडिकल आहे का गोळ्या कुठल्या घ्यायच्या. तर ऋषीच्या मेडिकलला आले तर आता जाणार आहे बघा मिठाई पेड आणि फळं घ्यायचे आम्हाला. तर चला ऋषी गेला बाहेर पाणी आणायला. ऋषीने आणला आमच्यासाठी स्प्राईट. होय ऋषी कधी यायचं मग कार्यक्रमाला. बरं बरं चालतंय. अरे म्हणलं ती मिठाई ती काय काय लागते ती घ्यावं मग ती मामाला देऊ. मामांना ऋषीच्या मेडिकलमध्ये बसवलं. मामा म्हणलं मी थांबतो तू जाऊन ये. मग असले बॉक्स घेतलेत मिठाईसाठी. इथलं बघा बॉक्स पॅकिंग केलेत आपण. तर आता सध्या आहे आपण बेगवनमध्ये. तर अजून काय काय घेणार आहे तुम्ही नक्की बघत राहा शेवटपर्यंत. अजून मिठाई ह्यातली घ्यायची तर तिकडलं काय घ्यायचं आहे काय काय नाही घेणार आहे अजून बघा. इथं वेगळ्या प्रकारच्या मिठाई तर डोळं जेवणासाठी नक्की लागतात. चला आता फळं पण घेतली. ठीक आहे फळं घेतली. आता आपलं सामान घ्यायचं आणि निघायचं बघा घर. हे बघा बेगवन पुणे हायवे रोड.